नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप. भारतीय जनता पार्टीच्या समर्थनार्थ बोलतो याचा अर्थ असा नाही की आम्ही त्यांचा विरोधही काही गोष्टींमध्ये करू नाही. केला पाहिजे. जिथं चूक आहे तिथं चूक आहे, जिथं योग्य आहे तिथं योग्य आहे. याचा अर्थ असा नाही की भारतीय जनता पार्टी म्हणजे अगदी सगळेच चांगलं काम करतात, अगदी योग्यच काम चालू नाही. हे अनेक लोक पण फक्त पैसा आहे, वारा आहे, नदी वाहते पैशाने म्हणून आपलं त्याच्यामध्ये डुबकी लावून घ्यायची अशा पद्धतीने हे सगळे आलेले इकडून तिकडून सगळे गोळा झालेले. कसं आहे, मधाला जशा मुंग्या चिकटल्या जातात ना, कारण त्या मधामधून त्यांना ते सगळ्या गोष्टी मिळतात, तशा पद्धतीचं राजकारण असतं. जिथं सत्ता असते तिथं पैसा खाता येतो बऱ्यापैकी. असोच, या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. पण मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आली. सत्ता आल्यानंतर ठीक आहे, काही गोष्ट चांगली झाली. त्या बांद्र्याच्या इथली झोपडपट्टी ती तोडली, तुम्हाला माहिती असेल, मोठं कारवाई झाली. आतापर्यंत कधी केली नव्हती उद्धव ठाकरेंनी, पण त्यांनी ती केली, त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन. अजून अशा अनेक अनधिकृत झोपडपट्ट्या त्या परप्रांतीयांनी भरलेल्या, त्या पहिल्या जमीन दोस्त करा. दुसरी गोष्ट म्हणजे इथला मराठी माणूस 20-25 वर्षांपासून जो मुंबईत राहतो ना, त्याला तात्काळ झोपडपट्ट्या द्या, तात्काळ झोपडपट्टी बांधून द्या. ज्या आईला मागून कुठून काय आले भैये बिये इथं येऊन इमारतींमध्ये राहायला लागले, त्यांच्या झोपडपट्ट्या तुटतायत, सगळ्या गोष्टी होत आहेत आणि मराठी माणूस अजून तिथल्या तिथे. तुम्हाला मराठी माणसानं देखील मतदान केलंय भारतीय जनता पार्टीच्या. या भाजपवाल्यांना पण मी सांगतो, तुम्ही काय नुसतंच गुजरातच्या आणि मारवाड्याच्या जीवावर जिंकून आले नाही आहात. मराठी माणसाने देखील तुमच्यावरती विश्वास दाखवलाय की जे 25 वर्षामध्ये उद्धव ठाकरेंनी केलं नाही त्यात काहीतरी तुम्ही कराल म्हणून तुमच्या हातामध्ये सत्ता दिली. 25 वर्षामध्ये मुंबई तुंबत राहिली. बरं, म्हटलं भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यानंतर कुठेतरी काहीतरी चांगलं घडेल, तर यांच्या ह्याच्यात तर तिच्या नको तसंच घडायला लागलं. यांचं नशीब गांडू की काय म्हणायचं काय समजत नाहीये. कुठं झाड पडतंय, कुठं विद्यार्थी मारले जातात. त्या मॅनहोल मध्ये काल काय ते साकी नाक्यामध्ये कोणतरी माणूस गेला, तो बिचारा मृत्युमुखी पडला. त्या ऋतू तावडेंच्या बाजूला त्यांचा अधिकारी खड्ड्यात गेला. त्या ऋतू तावडे म्हणजे ना, मला असं वाटतं बरं, त्या ज्या एरियातून येतात ना, तो बऱ्यापैकी तो घाटकोपर वगैरे टिळक नगरच्या इथला तो एरिया त्यांचा प्रभाग 132 नंबरचा, तिथं बऱ्यापैकी ही सगळी गुजराती, मारवाडी, काही मराठी देखील असतील, पण तुरळक अशा पद्धतीची सगळी लोक आहेत. त्याच्यामुळे ह्या ज्या आहेत ना ऋतू तावडे, ह्या थोड्याशा ह्या गुजराती मारवाड्यांना बाहेरच्या लय कुरवाळतात. त्यांना ते खूप एकदम असं जवळचं वाटतं. त्याच्यामुळे त्यांचं राजकारण कसं आहे, त्यांचं राजकारण स्पष्टपणे नाहीये किंवा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये किंवा या महापौर म्हणून यांना पहिली वरच्यानं सगळं विचारायला लागतं, काय करू साहेब, करू का काम, काय करू का. यांच्या हातामध्ये काही ताकद नाहीये, हे काही करू शकत नाही, निर्णय घेऊ शकत नाहीत. ते जे मुंबईमध्ये बसलेत ना काही लोक, आता त्यांची नावं घेतो, ऐका जरा व्यवस्थित. ती लोक या सगळ्या गोष्टी चालवतात. म्हणजे महापौरांच्या बाजूला किरीट सोमय्यासारखा माणूस एखादा येऊन बसतो, त्याच्या बाजूला बाकीची सगळी लोक येऊन बसतात. कशाला पत्रकार परिषद घ्यायला? कोण हा किरीट सोमय्या? काय काही आपला काय जावं का महानगरपालिकेचा? आम्ही भाजपला सपोर्ट करतो, पाठिंबा देतो, जिथं योग्य वाटेल तिथं आम्हाला कळतं कुठं द्यायचं, पण जिथं नको तिथं यांची लोडबुड नको. किरीट सोमय्या चांगले काम करतायत, मला असं वाटतं धर्मासाठी चांगलं काम करत नाही, असं नाही, त्यांना काही मी नाकारत नाहीये. जिथं लँड जिहाद होतोय कुठं हिंदूंवरती सगळ्या गोष्टी, तर पण ठीक आहे. याचा अर्थ असा नाही की तुम्ही डायरेक्ट महानगरपालिकेच्या तिजोरी येऊन बसाल. हा कोणी अधिकार तुम्हाला दिला नाहीये. ते अमित साटम काय मुंबईचे कोण असतील, अध्यक्ष वगैरे असतील भारतीय जनता पार्टीचे, जेव्हा भारतीय जनता पार्टीची मुंबईत सत्ता नव्हती तेव्हा घसा काढून बोंबलत होते, तेव्हा सगळे बोलत होते, बरोबर की नाही? आणि आता जेव्हा मॅनहोल मध्ये माणसं पडतात, झाडांमध्ये माणसं काय काय होतंय, तेव्हा हसत सगळ्या गोष्टी करतात. नमस्कार, मी आमदार अमित साटम. मुंबईमध्ये अर्ध्या तासाच्या पावसानंतर कशा प्रकारची मुंबईची तुंबई झालेली आहे हे आपण सर्वजण अनेक वर्ष पाहतच आहोत. मुंबई महानगरपालिकेचे महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी मागच्या वर्षी असा दावा केला होता की 114% नालेसफाई ही मुंबईत झालेली आहे, आणि यावर्षी असा दावा केला की 104% नालेसफाई मुंबईत झालेली आहे. 100% नालेसफाई मुंबईत झाली हे मी समजू शकतो, परंतु 114% आणि 104% नालेसफाई काय असते याचं स्पष्टीकरण कृपया मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी करावं. आता का नाही बोलत? आता कुठे गेले अमित साटम आमचे? बोला, रस्त्यावर उतरा, आता दाखवा. तुम्ही त्याच माळेचे म्हणी. तुम्ही काय मोठी गोष्ट करणार आहात? मुंबई तुंबली, पावसामध्ये तुंबली. तुमची सत्ता 4-5 महिने तुम्हाला वेळ मिळाला होता गटर साफ करण्यासाठी, नाही तुम्ही करू शकला. तुमची हार आहे ती. तुमचं ते मला असं वाटतं स्वतःची एक बघा जरा, स्वतः डुंकून. तुम्ही उद्धव ठाकरेंना आणि बाकीच्यांना बोटं दाखवताय, तुम्ही देखील त्याच याच्यावरती काम करताय. अजून मुंबईचे नाले तसेच्या तसे, त्या मिठी नदीची अवस्था तशीच्या तशी. कोण झोपडपट्ट्या बांधतंय, कोण काय करतंय, कोणाला काही घंटा फरक पडत नाही. तुम्ही करताय काय मला समजत नाही. तीच गोष्ट, तीच मुंबई तुम्ही जुहू चौपाटी किंवा हे जे मोठे मोठे सेलिब्रिटी ही सगळी लोक राहतात ना, तिकडची जाऊन बघू कसं अगदी व्यवस्थित सगळ्या गोष्टी करून ठेवलेल्या असतात. रस्ते असो, गटर असो, नाले असो, तुमचे ब्रिजेस असो, फुटपाथ असो, कशा अगदी व्यवस्थित ठेवून देतात. आणि बाकी जिथं सामान्य माणूस राहतो तिथं तुमचं काय होतं? तिथं हे जातात कुठं सफाई कर्मचारी आणि बाकी सगळी
ती लोक. ठीक आहे, घाणेरडी तर सामान्य माणसं देखील आहेत, खायचं तिथं हागायचं, असली घाणेरडी गोष्ट आम्हाला सवय लागून राहिले. तिथंच खायचं प्लास्टिक काहीतरी तिथंच फेकून द्यायचं. ना कुठला सिव्हिक सेन्स आहे, ना कुठली स्वच्छता करण्याची आहे, ना काही मानसिकता राहिलेली नाहीये. घाण फक्त करत सुटायचं. तर आमची सामान्य म्हणून लायकी ती आहेच की, ते मी नाकारत नाहीये, पण याचा अर्थ तुम्ही काय ते नुसतं बघत राहणार का? त्याच्यावरती तुम्ही तुमची उपाययोजना कधी करणार? मॅनहोलला झाकण काय सामान्य माणसांना लावायचं नाहीये, ते तुमचं काम आहे. गटर साफ करायचं हे तुमच्या खात्याचं काम आहे, ते तुम्ही करायचंय. मग अमित साटम कुठे आहेत, आशिष शेलार कुठे आहेत, आमचे बाकीचे मंत्री संत्री कुठं बसले, बिळात जाऊन घुसले? तुम्ही जेव्हा दुसऱ्यावरती फोटो दाखवता तेव्हा तुम्ही तेच काम केलं पाहिजे किंवा त्यांच्यापेक्षा चांगलं सर्रास काम केलं पाहिजे. तर मग तुम्हाला म्हणू की बाबा हा ह्या गेल्यानंतर हा चांगला आला, नाही तर झाला ह्याला झाकावून त्याला काढावा, अशा पद्धतीची गोष्ट आहे. मराठी माणसांना बाहेर फेकण्याचा जर कुणी घाट घातला नाही, नको तसल्या गोष्टी केल्या तर याद राखा परत तुम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही. असं तुम्ही असं समजू नका की इथून पुढे काय आम्ही करू तेच पूर्व दिशा नाही, असं समजू नका. येणारा काळ कधी बदलेल मतपेटीतून तुम्हाला समजणार देखील नाही. हे लोढा बेडा आणून ठेवले, एक लोढा कबुतरांना दाणं टाकत बसतायत. त्या जैन लोकांवर इकडं भांडणं लावत बसतायत. कशासाठी? त्यांचं तुष्टीकरण करण्यासाठी, त्यांना खुश करण्यासाठी. या असल्या गोष्टी करू नका. या असल्या गोष्टी जर कराल तर मग कधी टांगा पलटीन घोडे फरार होतील, तुमचं तुम्हाला कळणार नाही. भारतीय जनता पार्टी वर देशामध्ये चांगलं काम करते, राज्यामध्येही काही ठिकाणी काही याच्यामध्ये चांगलं काम करत असेल, पण याचा अर्थ असा नाही की सगळेच चांगलं काम करतात. नाही, तुमचे देखील पाडे वाचायला आणि लिस्ट वाचायला बसलो ना आम्ही सगळे, तर मग आम्ही पण दाखवून देऊ की तुम्ही काय काय कुठं काय घुसवून ठेवलंय ते आम्हाला पण सगळं माहिती आहे. आणि वारं पलटलं ना, वारं फिरलं तर मग तुमचे सगळे तारे, जमीन तारे फिरतील सगळे. एवढं लक्षात ठेवा. तुम्ही असं समजू नका की लोक मूर्ख आहेत. आपण जय श्रीराम म्हटलं की राम मंदिर दाखवलं की लगेच आम्हाला येऊन मतदान करतील. नाही, पर्याय आहे. भारतीय जनता पार्टीला बरेच पर्याय आहेत राज्यामध्ये आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला ते दिसतील देखील. तुम्हाला जर सत्ता दिली आहे माणसांनी, सामान्य माणसांनी, तर त्याचा चांगला उपयोग करा. कुठेतरी नाहक लोक मरतात. झाडं पडून माणूस मेला, मॅन मध्ये गेला माणूस मेला. अधिकारी ज्याला मॅन मध्ये पडला त्याला झाकणं बिकणं काय लावायची कोणी? आम्ही लावायची का? 40 50 हजार कोटीची सगळी एवढी मोठी बजेट असताना तो पैसा जातोय कुणाच्या खिशात? जरा सगळ्या व्यावहारिक सगळ्या जर गोष्टी बघितल्या ना तुमच्या देखील काळात, त्या 5-6 महिन्याच्या, तरी सगळं स्पष्ट होईल. कुठं पैसा कशात घुसवला जातोय, इथनं मागच्यानी कुठं घुसवला ना, आता तुम्ही काय पुढे घुसवणार आहात, तो सगळा व्यवस्थित लेखाजोखा समोर येईल. त्यामुळे या भाजपच्या लोकांनी देखील या चुका ऍक्सेप्ट कराव्या आणि त्याच्यावरती बोलावं. आणि तुम्ही जर बोलू शकत नसाल तर मग तुम्हाला विरोधकांना देखील आरोप करण्याचा काही अधिकार नाही.